शेतकरी मित्रांनो, राम राम. उद्यापासून राज्यातील वातावरण बदलणार आणि राज्यात पाऊस खरंच येणार की फक्त हवा सुटणार हे जाणून घेण्याआधी महत्त्वाची सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील वातावरण लवकरच बदलणार आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाची सुरुवात होणार आहे. जे पिके सुकत होती त्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. तसेच पाऊस झाल्यानंतरच पुढील नियोजन करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण या ठिकाणी बघतो हवामानात आता बदल होऊ लागले आहे. या सर्व भागामध्ये आपल्याला बाष्प वाढताना दिसते. आपल्याला परिस्थितीनुसार काही बदल या ठिकाणी बघायला मिळू शकतात. आपण महाराष्ट्राची स्थिती बघितली, 110% कोकण गोव्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण दिसते. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये एकूण 106% अजूनही पावसाचं प्रमाण आहे. मराठवाड्यात मात्र जवळपास 36%ची घट आहे. विदर्भामध्ये 27%ची घट आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये 5%ची घट सध्या दिसते. लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही घट ज्या पद्धतीने झटपट उतरली त्या पद्धतीने आता उतरणार नाही. थोडीफार त्यामध्ये सुधारणा देखील होण्याची शक्यता आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार किंवा अलर्ट्सनुसार 14 तारखेला पूर्व भारताकडून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अगदी कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या भागात सुद्धा पाऊस प्रमाण वाढणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात फारसं पावसाचं प्रमाण दाखवलेलं नाही आणि भारताचे बहुतांश राज्य या ठिकाणी उघडपीचे दाखवलेले आहे. तोच अंदाज 15 तारखेला देखील कायम आहे. 16 तारखेला मात्र पश्चिमी मध्य प्रदेश या ठिकाणी थोडं वातावरण बदलतं आहे. बाकी ठिकाणी महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता दाखवण्यात आलेली नाही. तीच परिस्थिती आपण 17 तारखेला बघतो. भारतीय हवामान खात्याने तरी 17 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही. 18 तारखेला देखील केवळ हिमालयीन पर्वतरांगांच्या बाजूने जी मान्सून ट्रफ पोहोचलेली आहे त्या ठिकाणी फक्त पाऊस दाखवला आहे. बाकी भारतात पाऊस दाखवलेला नाही. आपण बघतो सध्या पावसाचं प्रमाण हे केवळ मान्सून ट्रफच्या आजूबाजूने थोडं उत्तरेला आणि मान्सून ट्रफच्याच बाजूने मात्र पश्चिमी मान्सून ट्रफ या ठिकाणी थोडं केरळ आणि कर्नाटक कोस्टलच्या काही भागामध्ये आहे. बाकी भारतातलं पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. आजपासून भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल ECMWF मॉडेलनुसार. उद्या या प्रमाणात मध्य भारतावर अगदी गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र प्रमाण वाढत जाईल आणि कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्र वगैरे ढगाळ परिस्थिती वाढू शकते. काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. 4 तारखेला सुद्धा ही शक्यता कायम आहे. कोकण किनारपट्टीला पाऊस वाढतोय 16 तारखेला. 17 तारखेला पूर्व भारताच्या दिशेने मोठं पावसाळी प्रमाण भारतामध्ये वाढताना दिसतंय. अगदी हा सर्व भाग आपल्याला पावसाळी दिसतोय. त्याचबरोबर कोस्टल कर्नाटकासहित कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढत आहे. म्हणजे दोन्हीही मान्सून ट्रफ या प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. 18 तारखेपासून या वातावरणात सुधारणा होणार आहे. म्हणजे काय होणार आहे तर या भागामध्ये बाष्पाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे तयार झालेल्या वातावरणाला मदत करणार आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो 19 तारखेला किंवा 18 तारखेला एक वादळी प्रणाली मध्य भारताकडे सरकेल. ही वादळी प्रणाली मध्य भारताकडे मध्य प्रदेशच्या दिशेने सरकते, परंतु कमजोर होण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये कोस्टल कर्नाटकाबरोबरच कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा प्रभाव कायम आहे. 20 तारखेला देखील स्थानिक वातावरण अतिशय चांगलं राहणार आहे महाराष्ट्रामध्ये. पेरलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. शिवाय भारतातही एकूण पावसाचं प्रमाण वाढतंय.
कारण आपण असं बघितलं होतं की मान्सून पोहोचला संपूर्ण देशामध्ये, परंतु दुसऱ्याच दिवशी लगेचच संपूर्ण उघडीप झालेली होती. भारतातील पाऊस उघडत गेला होता आणि पर्यायाने टक्केवारी जी आहे सरासरी पावसाची ही कमी होत चाललेली होती. मात्र आता ह्या टक्केवारीला रोखण्याचं काम हा पुढील कालावधी करेल असं दिसते. 21 तारखेपासून देशामध्ये अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. उष्णता वाढलेली आहे. मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण भारताच्या अनेक राज्यांमध्ये बघायला मिळेल. महाराष्ट्राच्याही विदर्भ, मराठवाडा, कोकण बऱ्याच दुष्काळी भागात आपल्याला पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे. 22 तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी पॅटर्न आणि अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत वाढलेला दिसेल. विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय चांगलं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि खास करून उत्तर बंगालच्या उपसागरात हे तयार होत असल्यामुळे भारताच्या उत्तरेकडेच त्याचा प्रभाव अधिक आहे. आणि आपण बघतो तिथे की जी मान्सून ट्रप हिमालयाला पॅरलल या ठिकाणी आहे, या ठिकाणी पाऊस वाढतोय मोठ्या प्रमाणामध्ये. मात्र दक्षिणेकडे पावसाचं प्रमाण अजूनही कमी आहे. पश्चिमी शाखा जी आहे मान्सूनची ही मात्र कमजोर आहे. 23 तारखेला देखील आपण बघतो पश्चिमी शाखा आणखी कमजोर होते, परंतु पूर्व शाखा बऱ्यापैकी सक्रिय राहण्याची शक्यता भारतामध्ये आहे. त्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला या ठिकाणी अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारची सिस्टम 24च्या दरम्यान विकसित होईल, परंतु हिचा पुढचा प्रभाव कसा तयार होतो यावर सर्व बाबी अवलंबून आहेत. अन्यथा महाराष्ट्रात खंड कायम होईल. आपण महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रात पूर्णपणे उघडीप नाही, परंतु जुलैच्या पॅटर्ननुसार कोकण विभागामध्ये आणि थोडं पूर्व विदर्भामध्ये आपल्याला पावसाळी प्रमाण दिसेल. बाकी महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे, परंतु त्याचं प्रमाण हे काही अंशाने स्थानिक स्वरूपाचं आहे. एकूणच दिसतंय की आपल्याला जुलैमध्ये तसाही फारसा पाऊस महाराष्ट्रामध्ये उर्वरित भागात पडत नाही. पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पॅटर्न असतो. मात्र आपल्याला विश्वास आहे की पावसाच्या प्रमाणात यापुढे वाढवणं अपेक्षित आहे. मात्र एलिनोचा प्रभाव हा प्रत्येक महिन्यात पुढे वाढत जाणार आहे. मग त्याला काउंटर करणारे जे घटक आहेत, मग तो आयडिओ असेल, एमजिओ असेल, वादळी प्रणाल्यांची निर्मिती असेल, या बाबी जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता फार कमी आहे. आपण जर आज राज्यामध्ये बघितलं महाराष्ट्रामध्ये तर थोडं ढगाळ वातावरण उत्तर महाराष्ट्र वगैरे वाढू शकतं, कोकणात घाटमाथ्यावर वाढू शकतं, पण फार प्रभावी अशा प्रकारचं हे वातावरण नाही आहे. पण आज उशिरा कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती संध्याकाळी दिसू शकते. म्हणजे आज रात्रीच बऱ्यापैकी कोकण किनारपट्टीला वातावरण तयार होईल. अगदी सकाळपासूनच कोकणात हलक्या स्वरूपाचा पाऊस 15 तारखेला बघायला मिळू शकतो. 15 तारीख ही आपल्यासाठी ECMWF मॉडेलने अतिशय महत्त्वाची ठरवलेली आहे. कारण आपण बघतो की खूप दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता मॉडेलने दाखवली आहे. आणि त्यामध्ये मग कोकण किनारपट्टीचे काही सर्वच जिल्हे आहेत, त्या लगतचे जिल्हे आहेत, नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर याचे पश्चिमी भाग असतील किंवा एकूणच मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, असं उद्या वातावरण बनणं अपेक्षित आहे. ते एकदम मोठा पाऊस असणार नाही, परंतु वातावरण तयार होईल. आता आपण बघत होतो उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. कडक ऊन आहे, वारा सुटलेला आहे, भकास वातावरण आहे, अशी परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला 24 तासामध्ये बदल बघायला मिळेल. आणि 16 तारखेला आपण बघतो कोकणात पाऊस सुरू होणार आहे, घाटमाथ्यावर पाऊस सुरू होणार आहे, त्याला लगतच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण एकदम कोरडं वातावरण तयार होणं हे धोक्याचं आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने आणि कोकणामध्ये, अगदी मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये, मध्य महाराष्ट्रात देखील 17 तारखेला खूप चांगलं वातावरण असण्याची शक्यता आहे. काही नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली भागामध्ये पावसाचं प्रमाण थोडं अधिक वाढण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपल्याला 18 तारखेला सुद्धा कायम दिसते. 19 तारखेला देखील
आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच भागात, मग अगदी मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या ठिकाणी परिस्थिती बदलताना दिसते. परंतु एखादी स्ट्रॉंग हवामान प्रणाली, वादळी प्रणाली महाराष्ट्रावर येऊन खूप मोठा पाऊस देईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. ज्या परिस्थिती आपल्याला प्रतीक्षा आहे, 20 तारखेला सुद्धा अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला या 5-6 दिवसामध्ये जो काही पाऊस होईल तो पेरलेल्या पिकांना जीवदान देणारा असेल. 21 तारखेला देखील आपल्याला अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड या भागात अतिशय चांगलं पाऊसमान बघायला मिळू शकतं दुपारनंतर. 22 तारखेपासून किंवा विदर्भातील सर्वच जिल्हे म्हणजे अगदी अकोल्यापासून, वाशिमपासून तर अगदी इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. तो परंतु 23ला पुन्हा एकदा पश्चिमी शाखा कमजोर होताना बघायला मिळते. 23-24 5 दिवस म्हणजे 24 पासून 28 पर्यंत यदाकदाचित आपल्याला वातावरणात बदल होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटील आपल्याला 15 ते 17 जुलै दरम्यानचा हवामान अंदाज देणार आहे. तर मित्रांनो, आपण पाहिला असेल की काल राज्याच्या अनेक भागामध्ये कडक ऊन, वारं देखील होतं, पण आज उन्हाचे थोडं प्रमाण कमी झाले आहे. आणि परंतु एकंदरीत वारे जे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि वातावरणामध्ये ढगाळ हवामान तयार होण्यास सुरुवात झाली आहे. चला तर आपला जास्त वेळ न घेता आपल्या हवामान अंदाजाला सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपण मराठवाडा विभागातील अंदाज पाहणार आहोत 15 ते 17 जुलै दरम्यानचा. तर सध्याच्या ताज्या अंदाजानुसार 15 ते 17 जुलै दरम्यान मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान खास करून कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. एक आशेचा किरण म्हणून स्थानिक पाऊस या दरम्यान होऊ शकतो. तर हवामान कोरडे राहणार असले तरी स्थानिक पातळीवर दुपारनंतर उष्णतेमुळे ढग जमा होऊन काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात 15 ते 17 जुलै दरम्यान हवामान खास करून ढगाळ आणि हलक्या मध्यम पावसाची राहण्याची शक्यता आहे. यामध्ये 15-16ला थोड्या पावसाची शक्यता आहे, तर 17 जुलैला पावसात वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात खास करून 15 ते 17 जुलै दरम्यान नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता नाही. परंतु या काळात स्थानिक वातावरणीय बदलामुळे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी होऊ शकतात. त्यानंतर आहेत आपला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 15 ते 16 जुलैला हवामान कोरडे आणि ढगाळ राहील, परंतु 17 जुलैला विदर्भातील अनेक भागात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा आपला जो विभाग आहे कोकण, तर कोकणामध्ये अधूनमधून पाऊस होतच असतो. त्यामुळे आपण तो अंदाज सध्या तरी आपल्या याच्यातून वगळलेला आहे, कारण की आपल्या व्हिडिओच्या खाली वारंवार कमेंट्स येत असतात की साहेब किंवा सर, तुम्ही कोकण विभागाचा अंदाज सोडून द्या आणि उर्वरित महाराष्ट्राचा सांगत चला. तर आपण यामध्ये या 4 विभागाचा अंदाजाचा समावेश केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत अंदाज पाहता आपल्या हे लक्षात आलं असेल की उद्यापासून राज्यातील अनेक भागातील वातावरण बदलणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका. कालच आपल्या एका व्हिडिओला कमेंट्स अशी शेतकऱ्यांनी भावनिक कमेंट्स केली होती, ते कमेंट्स वाचून खूपच दुःख झालं. त्यामुळं आपल्याला एवढंच सांगू शकतो की उद्यापासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत आणि पिकाला जीवदान मिळेल असा पाऊस होईल. म्हणजे सध्या तरी 17 तारखेपर्यंत कुठेही वावणी पावसाची शक्यता सध्या घडीला दिसत नाही, परंतु आपले पीक जगेल इतका पावसाचा अंदाज सध्या महाराष्ट्रामध्ये आहे 17 तारखेपर्यंत. आणि त्याची सुरुवात जी आहे तर उद्या काही भागात सकाळी पासून होईल, तर काही भागात दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळेल, जे की आपण आधीचे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता योग्य निर्णय घ्यावा आणि पुढील नियोजन पाऊस झाल्यानंतरच करावे. त्याआधी कोणत्याही चुकीचा निर्णय घेऊ नये. आणि इथून पुढील खत व्यवस्थापन करताना जमिनीतील ओलावा आणि पुढील येणाऱ्या पावसाचा मागोवा घेतल्याशिवाय कोरड्या जमिनीमध्ये खत टाकण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करू नये. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या प्रश्नांची उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.